अंबप संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. अंबप संघ आपला एक एक्स्ट्रा प्लेयर समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. चला अंबप टीम आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा. चला अंबप संघ थोडस स्पीडअप घ्यायचंय आपल्याला. 5 धावांची पेनल्टी अगोदरच दिली गेली. अजून जर सामन्याला उशीर केला गेला तर पेनल्टी मध्ये वाढ केली जाईल याची नोंद घ्यायची. चला अंबप संघ आपण एक नोंद घ्यायची. आपल्याला 5 धावांची पेनल्टी दिली गेली याची नोंद घ्यायची. चला अंबप संघ चला सामना सुरू करायचा. पंच आपल्याला विनंती आहे. चला अंबप संघ चला पेनल्टी मध्ये वाढ केली जाईल. जर सामन्याला सुरुवात केली गेली नाही तर पेनल्टी मध्ये वाढ केली जाईल याची नोंद घ्यायची. चला अंबप संघ सामन्याला सुरुवात करायची. वारंवार आपल्याला कॉल दिले जात आहेत. अगोदरच 5 धावांची पेनल्टी दिली गेली आहे. आता जर अजूनही सामन्याला उशीर झाला तर पेनल्टी मध्ये वाढ केली जाईल याची नोंद घ्यायची. बॅटर्स नेम दोन्ही बॅटर्सचं नाव सांगायचं.
सौरभ आणि शिवराजची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न, फ्लाइंग स्लिप मध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट झाले. चला आणखीन एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. दोन्ही संघ आपल्यासाठी एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. पहिली 4 षटकं ही 20 मिनिटाच्या आतमध्ये हाताळली जाणं अनिवार्य आहे. नाहीतर शेवटच्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. 4च क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती राहील याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीम्स आपल्यासाठी अनाउन्समेंट आहे. आतमध्ये टायमर चालू आहे. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. टीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. वॅकेन्सी एरियामध्ये बॉल पडतोय. एक धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा कॉल. 2 धावा अगदी सुखरूपरित्या पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 3 या आकड्यावरती धाव फलक जाऊन पोहोचतोय. 3 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. स्ट्रायकिंग गेन वरती बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. आता सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती आहे. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंवरती 3 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज पाठीमागे फ्लाइंग स्लिप मध्ये पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव तोपर्यंत कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 4 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 4 रन्स ऑन दी बोर्ड. 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिलं षटक अर्थातच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. आणि कुठेतरी नागाव संघाच्या गोलंदाजाने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जकडून ठेवल्या. ते जर पाहायला गेलं तर दोन्ही युवा खेळाडू आहेत. दोन्ही यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. मात्र त्यांच्या विरोधामध्ये पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी धवल यांनी केल्या. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खाली क्षेत्रामध्ये फटका खेळला जातो. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. 2 धावा कंप्लीट. मात्र इथे 4 धावा धाव फलकावरती ऍड झाल्यात. आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक झपाट्याने वाढणार आहे. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर पहिला षटकाखेरीस 8 धावा धाव फलकावरती बिनबाद. ओव्हर प्ले असेल. बॉलर कोण? गोलंदाजी मार्कवरती सुहास यांना आपण पाहतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सुहास यांना आपण पाहतोय. 8 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लगावला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. शिवराज आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पाठीमागे चाललाय बॉल. एक धाव पर्यंत कंप्लीट केली जाते. आणि या एका धावेच्या मदतीने 9 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 9 रन्स ऑन दी बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरतीच एक सिंगल आले. आणि कुठेतरी जर पाहायला गेलं तर सौरभ आणि शिवराजची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर खेळताना पाहायला मिळते. मात्र त्यांच्या विरोधात पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरूर एक चौकार आला. मात्र त्याच्या आजूबाजूला चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याच्या व्यतिरिक्त अचूक टप्पा राखलाय. नियंत्रण राखून पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी पाहायला मिळाली. मात्र दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवरती फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल आले. क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र बदल केला जातोय. पाहिलं तर एक डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये लेग साईडला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला.
लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एक डाऊन साईडला घेण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. चला त्याचबरोबर एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. पहिली 4 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये हाताळली जाणं अनिवार्य आहे. नाहीतर 5व्या षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. याची नोंद घ्यायची दोन्ही टीम्सने. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका डीप मध्ये क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकेरी धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील इथे मात्र पूर्ण झाले. डायरेक्ट हिट पाहायला मिळाली आहे. मात्र सुखरूप स्वतःच्या क्रीज मध्ये परतताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कुठेतरी जर या चेंडूवरती पाहायला गेलं तर आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. आक्रमक बॅटिंग करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला स्वीप केलाय. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. फंबल झालाय. एक धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. तिसरीचा देखील कॉल दिलाय आणि या 3 धावा देखील इथे मात्र पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. क्षेत्ररक्षकाची एक चुकी, क्षेत्ररक्षकाचा एक हलगर्जीपणा इथे मात्र महागात पडतोय. 3 धावा पर्यंत धावफलकावरती लगावल्या जात आहेत. 14 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 14 रन्स ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च झाल्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूवरती 6 धावा खर्च झाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा शफलून फटका केला जातोय. लॉंग लेगचं क्षेत्र निवडलंय. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. एकदा कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा दुसरीचा कॉल दिलाय. पुन्हा एकदा 2 धावा इथे मात्र पूर्ण करण्यामध्ये यश आलंय आणि या 2 धावेच्या मदतीने 16 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. एकेरी दुहेरी धावेने धावफलक आता मात्र हलत ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावेने मात्र धावसंख्येला पुढे नेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक फ्री होम डिलिव्हरी. आता मात्र माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का बसलाय. पहिला फलंदाज बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आशुतोष शांबपकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूने अगदी खुल्या गटामध्ये देखील आपल्या नावाची चर्चा, आपला नावाचा डंका पेटलाय असा खेळाडू आता मात्र आशुतोष शांबपकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तिसऱ्या षटकामध्ये धवल यांना आपण पाहतोय. Ganesh Shind incoming. पहिला बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाव्यांसाठी सौरभच्या बॅट मधून येतोय षटकार. बावीस या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचतोय. एक षटकार सौरभच्या बॅट मधून आलाय. सलामीला आलेला फलंदाज खऱ्या अर्थाने सुरुवात चांगली करून दिली. 7 चेंडू आतापर्यंत फेस केले आणि या 7 चेंडू मध्ये 16 धावा त्याच्या वैयक्तिक बॅट मधून आल्या आहेत. चांगली बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. आपल्या संघाला सुस्थितीमध्ये नेण्याचं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 22 या आकड्यावरती धावफलक मात्र
लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आता मात्र दिशा दिली जाते. फाईन लेगचं क्षेत्र यावेळेस निवडलंय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार आलाय. षटकारानंतर लगेचच दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या वधा ते 26 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. कुठेतरी नियंत्रण खराब पाहायला मिळते. वारंवार फुलटॉस चेंडू हाताळले जात आहे. त्याचा फायदा आता मात्र फलंदाजांनी घेतलाय. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी बॅक टू बॅकचा लगातारचा दुसरा चौकार. तीस या आकड्यावरती धावफलक आता मात्र जाऊन पोहोचते. 30 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिलाय. वाक काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. अगदी चित्ताच्या चपळाईने 2 धावा इथे मात्र कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. आणि धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 32 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हे षटक आता मात्र धवल यांचं महागडं ठरत असताना पाहायला मिळते. धवल यांच्या विरोधात चांगली बॅटिंग मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. इथे जर पाहायला गेलं तर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा यश त्यांच्या पाठीमागे पकडला. एक सुरेख झेल आणि आता मात्र माघारी परतावं लागते. विस्फोटक फलंदाज सौरभ बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर अविनाश वाघमोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 4थ्या क्रमांकावरती आशुतोष आंबेडकर यांच्या साथीने अविनाश यांना आपण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कुठेतरी चांगली सुरुवात करून देऊन संघाला आता मात्र सौरभ माघारी परत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग केली. संघाला सुस्थितीमध्ये आणून ठेवलं आणि आता मात्र जबाबदारी या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती राहणार आहे. एका बाजूला विचार केला तर आशुतोष आंबेडकर आहे तर दुसऱ्या बाजूला अविनाश वाघमोरे आहेत. या 2 खेळाडूंच्या खांद्यावरती आता मात्र संपूर्ण संघाची जबाबदारी राहणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं जातं. एक धाव तर कंप्लीट झाल्या. दुसऱ्या धावेचा कॉल देताना दिसत नाहीये. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. दरम्यान षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात. ते 36 धावा फलकावरती आपण पाहतोय. 3 षटकांच्या अखेरीस. कैलासवासी विकी चषक वडणगे 2025 दुसरं पर्वाचं आयोजन केलं गेलंय. सामन्याच्या दिशेने वळतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या वधारते. 34 या आकड्यावरती धावफलक. नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 2 धावा आल्यात. 35 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. चला दरम्यान एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. कैलासवासी विकी चषक वडणगे 2025 दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वाचं आयोजन केलं गेलंय. या स्पर्धेसाठी फॉर्म भरण्याची जी तारीख आहे 18 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची तारीख आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील मर्यादित खेळाडूंसाठी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर विचार केला तर फॉर्म भरायचे अजूनही शेवटचे 2 दिवस शिल्लक आहेत.
संपर्क करा नितीन साखळकर सर यांच्याकडे. यांनी एक आयोजन दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळाले. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून आपण त्यांना पाहतोय. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 33,000 रुपये, द्वितीय त्याचबरोबर आकर्षक चषक व द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 23,000 रुपये व आकर्षक चषक, तृतीय क्रमांक व चतुर्थ क्रमांकासाठी चषक आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक सामन्याचा सामनावीर आहे आणि वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत. मालिकावीर असेल, बेस्ट बॅट्समन असेल, बेस्ट बॉलर असेल, याच्यासाठी वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत. या स्पर्धेची तारीख 10 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2025. या स्पर्धेची दिनांक आहे. ही स्पर्धा यूट्यूब प्रक्षेपण लाईव्ह आपल्याला पाहायला मिळणार आहे. थेट प्रक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून दाखवलं जाईल. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर फॉर्म भरायचे अजूनही 2 दिवस बाकी आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करा. कैलासवासी विकी चषक वडणगे 2025 चं दुसऱ्या पर्वाचं आयोजन केलंय. संपर्क करा नितीन साखळकर सर यांच्याकडे. चला दरम्यान सामन्याच्या दिशेने आपण वळतो. एक षटका ठोकला जातोय अविनाश वाघमोरेच्या बॅट मधून अगदी समोरच्या दिशेने. जिथे षटका ठोकण्यासाठी फलंदाजांना एक्स्ट्रा एफर्ट्स लावावे लागत होते तिथे अगदी एफर्टलेस षटका इथे मात्र अविनाशच्या बॅट मधून आलाय. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. गोलंदाजांना कमबॅक करावं लागणार आहे कारण धाव संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. धाव गती चांगल्या प्रकारे राखण्यामध्ये यश आलंय फलंदाजांना. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेसाठी थांबवलंय. 2 धावांवरती समाधानी राहावं लागतंय. नो प्लस 1, नो प्लस 2 अशा 3 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. नो प्लस 3, नो प्लस 2 अशा 3 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. 45 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 45 ऑन दी बोर्ड. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप. इथे जर पाहायला गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव खर्ची केली जाते आणि धावसंख्या वधारते. 46 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. यावेळेस पुन्हा एकदा मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जजमेंट झालंय. जेल सोडला गेलाय. फ्री हिटच्या बॉल वरती आता मात्र जेल सोडला जातोय आणि लगेचच 2 धावा इथे मात्र कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 48 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. 48 ऑन दी बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केला जातोय. डीप मधून क्षेत्ररक्षक. एफर्ट्स इथे मात्र कमालीचे पाहायला मिळाले. मात्र 4 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. 4 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात आणि या 4 धावेंच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 52 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 50 गाठले आंबप संघाने. 52 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. आशुतोष आंबपकर स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. 4 षटकांच्या अखेरीस 54 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये.
अखेरच्या षटकामध्ये विनायक यांना आपण पाहतोय. स्ट्रायकिंग गेन वरती आशुतोष शांबपकर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस कुट्टप्पाचा बॉल ऑन साइडला टर्न केलं जात आहे. डीपरून क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. एका धावेवरतीच आता मात्र समाधानी राहावं लागतंय. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या वधारते 55 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतंय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर 5 धावांची पेनल्टी लागली गेली, मात्र त्यानंतर फलंदाजांनी ती पेनल्टी कुठेतरी भरून काढल्यासारखं वाटायला लागलंय. या षटकामध्ये धावा रोखाव्या लागणार आहे, कारण विचार केला तर अगोदरच पहिल्या 4 षटकामध्ये पाण्यासारखा धावा खर्च झाल्यात. मात्र या षटकामध्ये जर विचार केला तर विनायकला धावा रोखाव्या लागणार आहेत. यावेळेस पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप. इथे मात्र जर पाहायला गेलं तर व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धाव खर्च केली जाते आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पदार्थ 56 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 56 ऑन दी बोर्ड. 56 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकाचा काही चालू आहे. स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक प्रगतीपथावरती आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर तब्बल 56 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. यावेळेस सरळ पाटणे फटका खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल पकडला जातो. माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. अविनाश वाघमोरे बॅक टू दी पवेलियन. तुषार कुंभार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. यावेळेस खोलातला बॉल होता. पाठीमागे ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट झाली आणि आता मात्र एका धावेने स्ट्राईक रोटेट झाले. 57 या आकड्यावरती धावफलक जाऊन जरूर पोहोचतंय. मात्र स्ट्रायकिंग गेन वरती आशुतोष शांबपकरला आपण पाहतोय. अजूनही जर विचार केला तर 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. अजूनही जर पाहायला गेलं तर 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. आणि या 3 चेंडू सेट मध्ये जर विचार केला तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करेल नक्कीच आशुतोष शांबपकर, कारण त्याला देखील माहिती आहे त्याच्याकडे स्ट्राईक राहिली तर नक्कीच चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये यश येणार आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका केलाय ऑन साइडला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 क्षेत्ररक्षक कॅच पकडली आहे.
घेण्यासाठी नवीन बॅटर शिरीष पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 57 या आकड्यावरती 4 फलंदाज बाद झाले. चौथा धक्का बसलाय आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड फलंदाज शिरीष पाटील यांना आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये, त्यामुळेच बदल केला जातोय. लोअर फुल टॉस बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र रनआउटची विकेट मी इथे सॅक्रिफाईस करावी लागते. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. विकेट आले, 5वा धक्का बसलाय. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बॅक टू द पवेलियन. त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम स्ट्रोक, नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. एक धाव कंप्लीट झाले, दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. तिसऱ्या धावेचा देखील कॉल दिलाय आणि तिसरी धाव इथे मात्र पूर्ण केली जाते. चौथ्या धावेसाठी देखील हालचाल सुरू झाली आहे आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नात आता मात्र रनआउटची विकेट येते. 3 धावा रफलकावरती ऍड झाल्यात. दरम्यान 3 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्यात तर 60. चला, पेनल्टीचे रन आहेत ते एका षटकानंतर ऍड केले जातील याची नोंद घ्यायची. पहिल्या षटकानंतर पेनल्टीचे रन ऍड केले जातील. या स्पर्धेचा कोणताच खेळाडू बायकर मॅन होणार. चला, आमच्यासाठी पाण्याची देखील सोय केलेली आहे. थंड पेय त्याची देखील सोय केली जाते. आमचे करण अंबाला भुयेवाडी संघाचे, त्याचबरोबर डान्सिंग अंपायर अमित पाटील. त्याचबरोबर भुयेवाडी संघाचा अर्जित सोळसे कुठे असेल तर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. अर्जित सोळसे भुयेवाडी संघाचा, आपण कुठे असेल तर समालोचन कक्षामध्ये यायचंय. आपली खंत इथे मात्र महेश पाटील यांना भासते, त्यामुळे लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे. त्याचबरोबर भुयेवाडी संघाचा डीजे ब्रावो अर्थात सॅम आपल्याला विनंती आहे, आपण देखील समालोचन कक्षामध्ये यायचंय.
चला दरम्यान सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती पहिल्या षटकामध्ये आशुतोष आंबपकर आपल्याला पाहायला मिळतोय. आंबप संघाचा सुपरस्टार खेळाडू, कोल्हापूर जिल्ह्यातील आणखीन एक नामांकित नामवंत खेळाडू आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. डॉट बॉल येतोय. अभिजित यांना आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या डोक्यावरून फटका केलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या दिशेने. 4 धावा फलकावरती ऍड झाल्यात. पहिला चौकार आला. या चौकाराने अकाउंट ओपन झालंय नागाव संघाचं. खातं उघडलं जातंय. आशुतोष आंबपकर याच्या विरोधात चौकार ठोकलाय आणि 4 धावा फलकावरती कुटण्यामध्ये यश आलंय. ढोकला जातोय. 4 धावेने धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. यावेळेस पुन्हा एकदा खोलातला बॉल होता. कमालीचा चेंडू पेश केला जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. एक धावाले. एका धावेत धावसंख्या वधारते. धावसंख्या पुढे सरसावते. 5 च्या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. टॉप ऑफ द ऑफ स्टंप आणि आता मात्र माघारी परतावं लागतंय. सोन्या बॅक टू दी पवेलियन. मध्ये सरदार दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरदार यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 च्या आकड्यावरती पहिला धक्का बसलाय. पहिला फलंदाज बाद झाला. सफलून घेण्याचा प्रयत्न. अतिशय वेगात जाणारा बॉल पाहायला मिळाला. भन्नाट वेग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. कुठेतरी जर पाहायला गेलं तर बॅटच्या अगदी पाठीमागे बॉल लागला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. यावेळेस रिव्हर्सचा फटका. क्या बात है. लाजवाब. फॅन्टास्टिक. मॅग्निफिसंट. फॅब्युलस स्ट्रोक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गडाच्या मोबदल्यामध्ये आणि पेनल्टीच्या 5 धावा ऍड करून 14 धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस लगावल्या जात आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पेनल्टीच्या 5 धावा ऍड करून 14 धावा फलकावरती आपण पाहतोय.
दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती शिरीष पाटील आलेत. पहिलं षटक 9 धावा बनवल्या गेल्या आणि पेनल्टीच्या 5 धावा ऍड करून पहिल्या षटकामध्ये 14 धावा बनवल्या गेल्या. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती शिरीष पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. अशा प्रकारचे निर्धाव चेंडू आता मात्र हाताळावे लागणार आहेत, कारण पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा आला आणि सरदारचा तो फटका की जर पाहायला गेलं तर शॉट ऑफ द डे म्हणावा लागेल. लोअर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला जातोय. संपर्क तितकासा खास नव्हता. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडला. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या वधारते. 16 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा संपर्क तितकासा खास नव्हता. क्षेत्ररक्षक झेल पकडला. वॉड कॅच. कमालीचा झेल पकडला जातोय. विकेट मी ते माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक दुसरा. अभिजित पाक टू दी पवेलियन. सुहास यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर 4थ्या क्रमांकावरती. यावेळेस आल्या रिव्हर्सचा फटका केला जातोय. शॉट थर्ड मॅनला क्लिअर केलंय आणि त्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 9+4 अशा 5 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात. अगोदर जर पाहायला गेलं तर सामना सुरू व्हायच्या अगोदर 5 धावांचा बोनस मिळाला होता नागाव संघाला आणि आता देखील 5 धावांचा बोनस पुन्हा एकदा नागाव संघाला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 21 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 21 ऑन दी बोर्ड. जशा प्रकारची सुरुवात गरजेची होती तशी सुरुवात तर मात्र पाहायला मिळते. यावेळेस वेगात जाणारा बॉल पाहायला मिळाला. एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळते. एक धाव तोपर्यंत कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. फ्री हिटच्या बॉलवरती फक्त आणि फक्त एक सिंगल आले. धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जशी सुरुवात गरजेची होती नागाव संघाला तशी सुरुवात आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या काही षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. चौकार. आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली जाते. पॉझिटिव्ह इंटेंट महत्वाचा आहे आणि तोच पॉझिटिव्ह इंटेंट पाहायला मिळतो. यावेळेस फटका फसला होता. नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. एक धाव तोपर्यंत कंप्लीट झाल्या आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 27 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. येणारे 18 चेंडू आहेत आणि या 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 34 धावा. 18 चेंडू आणि 34 ची आवश्यकता आहे. ओव्हर टू DJ.
अगदी चांगल्या प्रकारचं खेळत आलाय. मात्र दुसऱ्या बाजूला सरदारला आपण पाहतोय, सरदारने अगदी सरदार प्रमाणे बॅटिंग केलंय मैदानाच्या आतमध्ये. जर विचार केला तर 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले, संघाला कुठेतरी नवसंजीवनी दिली, आपल्या संघाला अजूनही या सामन्यामध्ये जिवंत ठेवलाय. यावेळेस ते पटकून खेळण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटला क्लिअर केलाय, एक धाव कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न झालाय, दुसरी धाव देखील मात्र कंप्लीट केली जाते. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली, तिसरी धाव देखील आली आहे. फेकी खराब, त्यानंतर बॅकअप देखील खराब, चौथी धाव देखील आली आहे. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, फेका फेक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कॉमेडी ऑफ एरर्स, मोये मोये होतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 31 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 31 ऑन दी बोर्ड, 31 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर 61 धावांचा पाठलाग करायचा होता. 61 धावांचा पाठलाग करत असताना सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा होता, पॉझिटिव्ह इंटेंट महत्वाचा होता, रन बनवण्याचा इंटेंट महत्वाचा होता. आणि तोच इंटेंट घेऊन मैदानाच्या आतमध्ये नागाव संघ उतरलाय. यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने इनसाइड आउटचा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आलाय. आता मात्र जर पाहायला गेलं तर सरदार मैदानाच्या आतमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा सर्वाधिक महत्वाचा खेळाडू, अर्थातच संघाचा कर्णधार, त्याच्या विरोधात आता मात्र आक्रमकता दाखवली जाते. म्हटलं जातं ना, मारायचं तर सगळ्यात टॉपच्याला मारायचं, आणि तेच आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सरदार करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस खोलातला बॉल होता, संपर्क तितकासा खास नव्हता. मिड ऑफ मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. 35 आकड्यावरती धाव फलक मात्र स्थिरावलाय. 35 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पंधरा चेंडू आणि 26 ची आवश्यकता आहे. 15 मध्ये 26 धावा बनवायच्यात. आतापर्यंत पाहायला गेलं तर 35 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. 15 चेंडू आणि 26 ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा फेकी खराब पाहायला मिळते. पुन्हा एकदा धावा बहाल केल्या जात आहेत. दिवाळीचा बोनस आता इथे मात्र वाटला जातोय अंबप संघाकडून. आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड केली जाते आणि धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर धावसंख्या वधारतीये. 36 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. 36 धावा धावफलकावरती आपण पाहतो. ह्या धावा रोखाव्या लागणार आहेत, कारण अगोदरच आपल्या संघाला वेळेमुळे भुर्दंड भोगावा लागलाय. 5 धावांची पेनल्टी दिली गेली आणि त्यानंतर जर पाहायला गेलं तर बॅटिंग खऱ्या अर्थाने चांगली पाहायला मिळाली अंबप संघाची. मात्र गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका केल्या जात आहेत आणि त्यामुळे नागावचा संघ थोडासा आपल्याला फ्रंट फूट वरती पाहायला मिळतो, थोडासा आघाडीवरती पाहायला मिळतोय. यावेळेस वेगात जाणारा बॉल, एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाले, भन्नाट वेग पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आणि आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलतं. येणारे 13 चेंडू आणि या 13 चेंडू मध्ये 25 ची आवश्यकता आहे. 13 मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर या खेळाडूची खेळी महत्वाची राहणार आहे. सरदार यावेळेस पुन्हा एकदा आणखीन एक भन्नाट वेग, वेग वेग आणि फक्त वेग पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक चा दुसरा डॉट बॉल. 3 षटकांचा केस समाप्त. गोलंदाज आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहायला मिळतोय.
स्ट्रायकिंग एंड वरती आपण सरदारला पाहतोय. सरदार पाहायला मिळतो. अगदी सरदार प्रमाणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग केली आणि प्रतिस्पर्धी संघाला अजूनही जर सांगितलंय की सामना अजून संपलेला नाहीये, कारण सरदार अजूनही जिंकलेला नाहीये. कारण मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर 6 चेंडू आणि 8 चेंडू आणि 18 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आले. धावसंख्येचा विचार केला तर 36 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. येणारे 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये बनवायच्या 25 धावा. यावेळेस शफल होऊन लॉंग लेगच्या दिशेने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सरदारच्या बॅटमधून येतोय षटकार. सरदारच्या बॅटमधून षटकार आलाय. सरदार आता मात्र थांबायचं नाव घेत नाही. काय बॅटिंग चालले मैदानाच्या आतमध्ये ते तरी जर पाहायला गेलं तर सरदारने आपल्या संघाला सुस्थितीमध्ये आणून ठेवलाय. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून मनगटाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 4 धावा धावफलकावरती लगावल्या जातील. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं आणि इथे मात्र 4 धावा धावफलकावरती ऍड झाल्यात आणि या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा वधारती आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. मोठा रन चेस होता आणि या मोठ्या रन चेस मध्ये सुरुवात सरदारने चांगली केली. अजूनही 10 चेंडू आणि 15 ची आवश्यकता आहे. शेवट देखील गोड करावा लागणार आहे, कारण अंत भला तो सब भला असं म्हटलं जातं. त्यामुळे शेवट देखील गोड करावा लागणार आहे आणि शेवट कोणत्या संघाचा गोड होणार. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे जर पाहायला गेलं तर डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. 9 चेंडू आणि या 9 चेंडू मध्ये बनवायच्या अजूनही 15 धावा. 9 मध्ये 15 ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील बॅटाने बॉलचा संपर्क तितकासा खास नव्हता. पाहायला गेलं तर एक धाव धावफलकावरती ऍड झाले. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र वधारते. 47 च्या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचते. चला दरम्यान 47 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा गोलातला बॉल दिशा दिली जाते. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः क्षेत्ररक्षक येत असताना पाहायला मिळतोय. एक धावफलकावरती ऍड झाली. 48 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. आता मात्र 7 चेंडू आणि 13 ची आवश्यकता आहे आणि नागाव संघ खरं तर म्हणत असणार आहे सरदारची आता मात्र गरज आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण सरदारला आता मात्र 7 देणं गरजेची आहे. आपल्या संघाला 7-13 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि 7 द्यावी लागणार आहे सरदारला आपल्या संघाला. कारण विचार केला तर सुरुवातीला चांगली बॅटिंग त्याने केले. प्रतिस्पर्धी संघाला आतापर्यंत दबावामध्ये ठेवलंय, पिछाडीवरती त्याने ठेवलंय. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला जातो. डीप मधून क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट झाले. एका धावेवरती समाधानी राहावं लागतंय. संख्या आता मात्र 49 या आकड्यावरती शिव याला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. शिवराज आलाय गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि या 6 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 12 धावा. अखेरचं षटक, फ्लॉग ओव्हरचं निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळतंय. शिवराज याच्यावरती विश्वास दाखवलाय. येणारे 6 चेंडू आणि या 6 मध्ये 12 ची आवश्यकता आहे.
यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला फटका केला जातोय, क्षेत्ररक्षक नाहीये, 4 धावा फलकावरती. सरदारच्या बॅटमधून आणखीन एक चौकार येत असताना पाहायला मिळतोय. सरदारने प्रतिस्पर्धी संघाला सांगितलंय, मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है, डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता. धावा 4 मध्ये 8 ची आवश्यकता आहे. काय होणार, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार, कोणता संघ आता मात्र या सामन्यावरती या विजयावरती शिक्कामोर्तब करणार. येणारे 4 चेंडू आणि 8 ची आवश्यकता आहे. येणारे 4 चेंडू आणि 8 ची आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर ऑन साइडला टर्न केलं जात आहे. फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक येतोय, पुन्हा एकदा चूक. एकदा जर पाहायला गेलं तर ऑन साइडला टर्न केलं जात आहे. फाईन लेग मधून क्षेत्ररक्षक येतोय, पुन्हा एकदा चुकी झाली आहे. पुन्हा एकदा दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे. धावसंख्या आता मात्र 55 आहे. आकड्यावरती 3 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. यावेळेस खूप टप्प्याचा बॉल, सामना जिंकलाय सरदार. साडी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत नागावकर. काय बॅटिंग केलं, कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 61 धावांचा डोंगर या एकट्या खेळाडूने भेटलाय आणि आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये देखील दाखल केलाय. क्या बात आहे, म्हटलं जात ना, म्हटलं जाता ना, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या खेळाडूने मेहनत केले, या खेळाडूने परिश्रम घेतलेत आणि आपल्या संघाला तब्बल 61 धावांचा डोंगर भेदून दिलाय. चला यानंतरचा, चला कसबा ठाणे संघ कॅप्टन, त्याचबरोबर नागाव कॅप्टन आणि पारगाव कॅप्टन, तिन्ही कॅप्टन्स आपल्याला विनंती आहे. पारगाव कॅप्टन, कसबा ठाणे कॅप्टन आणि नागाव कॅप्टन. कसबा ठाणे, पारगाव आणि नागाव कॅप्टन आपल्याला विनंती आहे समालोचन कक्षामध्ये यायचं.